जय जिजाऊ, जय शिवराय. आणि मी मुंबईची संजना. तर माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही आज चाललो विरारला आई जीवदानीच्या दर्शनाला. बघा, सकाळी उठून फटाफट काम आवरला आणि 11 वाजता फ्री झाली. आणि आत्ता आम्ही आका, मी आणि प्रिशा म्हणजे आकाची नातीस आम्ही चाललोय जीवदानीला दर्शन करायला. आम्ही दादरवरून जाणार. दादरला आम्ही 11:30ला पोचले. दादरला आम्ही 11 वाजता पोचलो. 11:30ला पोचलो आम्ही. 11:30 कोणती ट्रेन नाही, फक्त दादर चर्चगेट ते बोरवली. चर्चगेट ते बोरवली 1 तासानंतर विरार लागली. ती पण AC ट्रेन. आणि आम्ही ते AC ट्रेनचा काही तिकीट नव्हता काढला, मग आम्ही त्याच्यात नाही गेलो. त्याच्या पाठवत परत मालाड आली, मालाड नंतर बोरवली, मग आमची ट्रेन आली विरार. मग बसलो त्याच्यात आणि गेलो आम्ही विरारला. उतरलो. विरारवरून रिक्षा पकडली आणि आई जीवदानीच्या पायथ्याशी. तिथे गेल्यावर आम्ही तिथे गेल्यावर आम्ही छोले पुरी खाल्लो, कारण नाश्ता नव्हता केलेला सकाळी. फटाफट कामं आवरायच्या काय गडबडीमध्ये खायचं राहून गेला. मग आम्ही गेल्यावर पहिला नाश्ता केला खाली पायथ्याशीच. नंतर आम्ही पायऱ्या चढल्या. 13च्या पायऱ्या आम्ही 1.5 तासात चढल्या. बसत उठत आम्ही गेलो आणि आईच्या दर्शनाला गेलो. जवळ दर्शन वगैरे झाला. बघा, तिथं कुठल्याही आपण देवस्थानशी दर्शन करायला जातो तेव्हा पोलीसवाले असतात, वॉचमॅन लोक असतात. आपल्याला असा डोका टेका गेलो का दर्शन करायला गेलो आपण की असा पकडतात आणि बाहेर फेकून टाकतात आपल्याला. म्हणजे आपण जातो एवढा 2 दिवसापासून आपल्याला आवड असतं की दर्शन करायला जायचं आहे. दर्शन एवढी आवड असताना एवढी ओढ लागलेली असतं आपण, आणि दर्शन करायला जातो 1 सेकंड पण आपण उभा नाही राहत. दर्शन काय आपल्याला होत नाही. आपण तसंच दर्शन करायला ना, काय माहीत नाही बाबा. लाईनमध्ये दर्शन देतात, लाईनमध्ये द्या पाहिजे दर्शन. एकदम असा गचडा करतात, त्यामुळं पोलीसवाले पकडतात आणि बाहेर फेकतात. आम्हाला सुद्धा तिथं व्हिडिओ वगैरे काढून नाही दिलं, फोटो ते वॉचमॅन मामा नसतो, ए बाई वरडत असतात. चालू दिवसाला गेलो, एवढी काही खास गर्दी नव्हती, तरी पण त्यांना सवय झालेली असतं. मग आपल्याला पकडून बाहेर फेकतात. दर्शन काय आपल्या बरोबर होत नाही. लय आपण खुशीने आवडीने जातो, पण तिथं जातो तेव्हा आपलं दर्शन काय बरोबर नाही होत. वरून बघा, देवीच्या वरती माथ्यावरती बसायला वगैरे केलेलं आहे. छान आहे देवलाच्या वरती. आणि खाली विरारचा न्यूज बघा किती छान दिसते. सगळ्या बारीक दिसतंय. पूर्ण बिल्डिंग आहे तिकडे तेवढा विरार मोठा. असं गावोगावं आपली खाली गेली आणि खाली झाली आणि विरार नालासोपारा येऊन बसली आहेत. एवढा विरार आहे बघा. आता एक बाजूला दिसतंय, 4 बाजून बघायला गेलं होतं एवढा मोठा आहे. पण आमचं खूप छान दर्शन झाला, बघू शकता तुम्ही. काय नवस वगैरे बोलला असेल तर आपला नवस तिथं पावतं. म्हणजे ही देवी पावतं नवसाला. लोक भरपूर अशी नवस फेडायसाठी जातात. म्हणजे 1300 पायऱ्याला पण प्रत्येक पायरीवर कापूर पेटवतात. म्हणजे श्रद्धा आहे माणसांची. आमच्या पण मनात खूप दिवस होता दर्शन करून येऊया, तर दर्शन करून आला. आम्ही काही निवेदन वगैरे नाही ठेवत. आम्ही नवस वगैरे काय ठेवत नाही. जे आपल्या मनापासून आम्ही दर्शन करतो. प्रत्येक देवावर आपल्या जे महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये जे देवस्थान आहेत त्या सगळ्या देवस्थानावर माझी श्रद्धा आहे. सगळ्या देवांना मी मानते. पण मी असं म्हणजे नवस नाही ठेवत. नवस म्हणजे काय लोक काय खूप नवस ठेवतात, मी नवस नाही ठेवत, नवस नाही बोलत. जे आपल्या नशिबात आहे तेच होणार आहे. ठीक आहे, प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळी असतं. मला आवडतो काय दर्शन वगैरे करायला, कारण मला देवांची खूप आवड आहे. लहानापासून मला देवाची खूप भक्ती आवडायची. मी पहिली साईबाबांचा असं देवस्थानचंच वगैरे मी हे बघायची, व्हिडिओ बघायची. देवस्थानचे मी सगळे पहिले व्हिडिओ बघायचे. शिर्डी के साईबाबा,
चला सावलीत जाऊ. आंबे माता, संतोषी माता, हे सर्व आम्ही व्हिडिओ पहिलं बघायचं. आता आपण सावलीत आलो. पडद्यावरची पिक्चर बघायची गावाला. पहिला काही होता नाही, पण कुणाची पूजा वगैरे असेल, घर भरणी वगैरे असेल, लग्न कार्य असेल तर पडद्यावरची पिक्चर बघायची आम्ही. पूर्ण विरार, सगळा विरार दिसत आहे. ते झाला पूर्ण कापडी दुखली का पूर्ण कुणाच्या घरात तेव्हा काही टी विरार व्ही दिसेल बघा. नव्हता, मोबाईल वगैरे नव्हता आमच्या टायमाला. पण कधीतरी वर्षान 6 महिन्यानं कधीतरी असायचा पिक्चर. आजूबाजूच्या गावाला असला पडद्यावरचा पिक्चर की आम्ही जायचो बघायला. चला आजीच गेली हो. चला गाईस, आता आपण पण पुढे जायचं. चलो भाऊ, आता आपण वरती आलो. थोडंसंच बाकी आहे गाईस. आता आपण जर रेस्ट करत होतो म्हणून बंद केला. चला आता परत जाऊ. पूर्ण कपडे बसले. पूर्ण आपण आलेले आहोत. चलो गाईस, चला आपण आलेले आहोत वरती. आपण परत जाऊ, पुढे जाऊया. अजून एक आलं पण मंदिर. बाकीचे लोक काय आले नाही सुचना आली नाही तेव्हा. अजून तिकडं पाठी. पूर्ण व्ह्यू किती चांगला आलाय बघा. विरार, हा पूर्ण विरार आहे. हा पूर्ण विरार आहे गाईज. बघू शकता तुम्ही. किती मस्तपैकी आहे. हा भारी आहे. किती मस्त दिसतंय. तो काय दिसतो ते घ्या. चला आपण वरती गाईज. आपण फक्त आलेला आहोत 3 वरती. वाजलेला हाती. 3 वाजले गाईज. आता आपण जायचं आणि आता फायनली आपण देवीच्या दर्शनासाठी पोहोचलेलो आहोत. चला आता आपण जाऊया देवीकडे. लेट्स गो. चला. हा बघा गाईज, किती मस्त देवीचा व्हिडिओ काढा. आता देवीचा फोटो घ्या. हा बघा गाईज, आता देवीकडे आलेला आहोत. चला आता देवीकडे आलेला आहोत गाईज. किती मस्त देवी आहे. चला. तू काय माता वाटतं मामाला. एकदा सांगितलं समजत नाही का? मामा वाटतं का? माझी भाषा समजत नाही का म्हणे? मामा वाटतं. दिसेल देवी. देवीचा फोटो होईल समोर पडेल. भारी अंदर हे वाला तिच्या अंगात. नाही बसू चल. वरती जायचं डोंगरावर. तुम्ही बघणार आहोत जीवदानीच्या वर खालचा व्ह्यू. मस्त. चला आता आपण बघूया. चला आता पक्षी बिक्षी कुठं आहेत बघू. चहा पिऊ चल. ती बघ. चला आता आम्ही दर्शन वगैरे झालेलं आहे आमचा.
एवढ्या सगळ्या मंडळींनी पण दर्शन घेतलेलं आहे आणि सगळी बघा आराम करायला बसलेली आहे. आता आम्ही चाय पिया चाललोय. चल चाय पिऊ. चायवाल्या मामाकडं असा बसला चाय बी पिला. दर्शन झाल्यावर आराम करता. इकडं दुसऱ्या मंदिरात जायचं. चला जायचंय. सो गाईज फायनली आमचा दर्शन झालेला आहे आणि आत्ता आम्ही गणेश मंदिर खाली गणेश मंदिर आहे तिथं दर्शन घेतला गोवित्री आणि आता आम्ही निघालो. आता आपल्या घरी जाणार. तुम्हाला विरार दाखवणार आम्ही. हा वाव किती मस्त दिसते पूर्ण विराल. ती बघ त्या साड्यात माझ्या मामा शेती पण आहे मध्ये मध्ये शेती आहे बघ. हा सगळ्या बिल्डिंगी झाल्या. ह्या दोघी कुठं झाले पैसे चिटकवा. इथं पैसे चिटकायचं. मनातली जी इच्छा काय असेल आपली ती मनात मागायची आणि इथे चिटकवायची. चिटकावाला तुझा पैसा नाही जरा पडलं बाहेर राहिला बोलायचं असतं मनात मला पास होऊ दे. आता काय बोलायचा मला मोठा व्हायचा आहे डॉक्टर बनायचं तरच चिटाकतात ते. मनापासून बोलला तरच. सकाळी आम्ही 11 वाजता घरातून निघालो. बरोबर आमचं 3 वाजता दर्शन झालं. आता आम्ही डोंगराच्या मतलब मंदिराच्या वरती डोंगर आहे. तो डोंगर जरा फिरलो तिकडं. आता आपण खाली येणार. ఒకటే గిరే 3 తీసుకున్నారు. ఇక ఒక అంటే ఫస్ట్ ఇక నేను ఒకటి పెద్ద పొడి వచ్చింది. असा होता आमचा आजचा दिवस. आज रात को भी खेल सकते हैं आप. सिर्फ घर पे जाके भैया का वो करो, फिर उसके बाद बाबा एडिटिंग करते हो.